चक्काजाम झाला, पण नागपूरचा एसपी अतिशय उर्मट. असं वाटलं का बीजेपीच्या कार्यालयात बसून कारवाई करतं की काय. अशा प्रकारची कारवाई आमच्या कार्यकर्त्यावर केली, अतिशय वाईट. आम्ही मारझोड करण्यापर्यंत ते गेलं आणि वसईचे आमचे पाहतोय कौशिक यांनी सुद्धा प्रचंड त्रास दिलेला आहे. फक्त आंदोलनाची जागा बदलवली म्हणून आम्ही पाहतो अटक करण्याचा प्रयत्न अजूनही अटक करून ठेवलेले आहे. या सगळ्या गोष्टी सोडल्या तर प्रचंड ताकदीनं प्रतिसाद शेतकरी शेतमजुरांचा आहे. मला आनंद आहे या गोष्टीचा का आमचा शेतकरी हा पार्टी जाती धर्मातनं गुत्ता मी शेतकरी म्हणून लढतोय, मी मजूर म्हणून लढतोय, याचा खरा आनंद आहे आणि हा आमचा सगळ्यात मोठा विजय आहे. आणि या विजयालाच घेऊन आम्ही प्रचंड ताकदीनं उभा महाराष्ट्रभर अधिक पुन्हा पायाखाली घालू आणि ही जी हक्काची मागणी आहे तितक्याच ताकदीनं मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मर गए तो भी फिकर नहीं, लेकिन लढने वाले हैं, जोर से लढने वाले. उपोषण केला तरी सरकार फार दखल घेतली नाही आणि आता तुम्ही थेट सांगताय की मंत्रालयात मेंढ्यासह घुसेल. हां, न सांगता घुसू. बिलकुल. आता भगतसिंगगिरी आजच्या आंदोलनापासून सुरू झालेली आहे. 7 दिवस उपोषण केलं बगर आम्ही पाहतोय अन्नाचं राहिलो. 8 दिवस पदयात्रा केली, आमच्या पायाले फोळं आले, पण सरकारले मात्र जाग येत नाही. बनवाबनवीचं काम देवेंद्रजी इतक्या व्यवस्थित करतात, त्यांना असं वाटतं का आपण हुशारीनं करतोय, आपण कुठंतरी लोकांना काहीतरी आम्ही चिवत्या बनवायचं काम करतो असं जरी वाटत असेल तर ते चुकीचं आहे. देवेंद्रजी, तुम्ही आम्हाला खऱ्यातच मूर्ख बनवा, पण शेतकरी मजुराला मूर्ख बनवू नका. कारण त्याचं हातावरचं पायतं पोट आहे, त्याचे हात थांबले का त्याचं पोट थांबतं आणि त्याचे हात थांबले तर तुमचंसुद्धा अन्न थांबल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात घ्या. इथून आम्ही पूरतांब्याला जात आहोत. पुन्हा आम्ही पाहतोय संपाची हाक त्या पूरतांब्याच्या शेतकऱ्याच्या माध्यमातून देता येईल का येत्या काळामध्ये, त्याचाही प्रयत्न आम्ही करतो. कारण काय आजची जी अटक झाली त्यानंतर आंदोलन करू नये अनेक ठिकाणी सांगितलं गेलं, ताब्यात घेतलं गेलं, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय. ते तर होतच ना, ते सांगावं लागतं. तो प्रयत्न नेहमी होतच असतं. बऱ्याच कार्यकर्त्यांना अगोदरच अटक करून ठेवलं, न्यूज दिलं नाही रस्त्यावर. आणि मग हा जो 2 तासाचं आंदोलन होतं, पण तरीसुद्धा ते 2 ताससुद्धा यांना सहन होत नाही. कुठेतरी आंदोलनकरी कोणी नसलंच पाहिजे अशी जी मानसिकता भाजपची आहे ते फार चुकीची आहे. खरं तर आम्ही पाहतो आंदोलनात जितका देश जिवंत होता तेव्हा स्वातंत्र्यात नाही, परतंत्रात नाही. आणि आता आंदोलनकारी संपले पाहिजे. तुमच्या आंदोलनाला MIM असेल, मनसे असेल यांनी एक प्रकारे पाठिंबा दर्शवलेला आहे. येत्या काळामध्ये नवीन समीकरण पाहायला मिळू शकतात. राजकीय हा विषय इथे नसला पाहिजे. आम्ही राजकारणासाठी एक